तर नेक्स्ट आहे पहा एक प्रॉब्लेम राहिला होता आपला यंग्स मॉड्युलस संदर्भात. In human pyramid in circus, the entire weight of the balanced group is supported by legs of the performer who is lying on his back. आता इथे जर पाहिलं आपण तर हा परफॉर्मर आहे, बरोबर आहे का. आणि त्याच्या लेगवर जर पाहिलं आपण तर काय केलं, त्यांना एक स्टंट केला आहे सर्कसचा, बरोबर. The combined mass of all the persons performing the act and the tables, plaques, etc. involved is 280 किलोग्रॅम. म्हणजे जेवढ्या काही वस्तू वापरल्या, ओके, आणि सर्व परफॉर्मन्स येणारे सर्व पर्सन्स यांचं एकत्रित मास किती आहे, 280. The mass of the performer lying on the back at the bottom of the pyramid is 60 किलोग्रॅम. आणि परफॉर्मर जो आहे स्वतः त्याचं माप किती आहे, 60 kg. आता टोटल किती होता, 280. म्हणजे याचा अर्थ हा जो पोर्शन घेतला आपण परफॉर्मरला सोडून जर दिला आपण तर 280 मधून आपल्याला 60 काय करावं लागतील, मायनस करावं लागतील, बरोबर आहे का. आणि दॅट्स वाय हे आन्सर जे येईल ते येईल 220 kg, बरोबर ना. इच थाय बोन फिम्युर of this performer has a length of 50 centimeter and the effective radius is 2.0 centimeter. आता हा जो परफॉर्मर आहे तर त्याचे दोन्ही लेग्समधले तुम्हाला माहिती लेग किंवा आपल्या बॉडीमधला सर्वात लॉंगेस्ट बोन कोणता असतो, थाय बोन असतो, फेम्युर. त्याची लेंथ किती आहे, 50 सेंटीमीटर आणि रेडियस 2.2 सेंटीमीटर समजा. तर डिटरमाइन द अमाऊंट बाय विच इच थाय बोन गेट्स कॉम्प्रेस अंडर द एक्स्ट्रा लोड. आणि मग एक्स्ट्रा लोडमुळं थाय बोनचं कॉम्प्रेशन किती झालं हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता जसं की आता जे परफॉर्मर आहे तर तो किती या ठिकाणी वेट बॅलेन्स करायला, तर हे फार महत्त्वाचं आहे. कारण ॲक्च्युअल आपल्याकडे 2 थाय बोन आहे, बरोबर. तर एक थाय बोनवर किती वेट आलं की सेम जे आहे बॅलेन्स केलं म्हणजे दोन्ही थाय बोनवर कसं आला, सेम लोड आलेला आहे या ठिकाणी. सो आपण काय करू, डायरेक्ट आपण जर वेट ऑन इच थाय बोन जर काढायचं म्हणलं, वेट ऑन इच थाय बोन, तर आपण काय करणार बरं, टोटल जे मास आहे त्याला ग्रॅव्हिटीनं काय करणार, मल्टिप्लाय करणार आणि 2ने त्याला डिवाईड करणार, बरोबर. सो मास आपण इथं काढलं होतं, परफॉर्मर स्वतः रिमूव्ह करावं लागेल. सो 220 आला होता आणि सो 220ला जर आपण 9.8ने मल्टिप्लाय केलं आणि 2ने काय करायचं आपल्याला डिवाईड करायचं आहे. सो प्रत्येक थाय बोनवर जे वेट असेल तो असेल 1078 न्यूटन, ओके. आता हे जे आहे ना टेबल मागं आपण पाहिला होता, तर ॲक्च्युअल किंवा तुम्हाला परीक्षेमध्ये किंमत दिली असेल की जी आपलं थाय बोन असतं तर याचं यंग्स मॉड्युलसची व्हॅल्यू जर पाहिली आपण तर ती असते 9.4 × 10⁹ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्यानंतर थाय बोनची लेंथ किती दिली आपल्याला, 50 सेंटीमीटर, बरोबर. त्याला मीटरमध्ये आपण कन्वर्ट केलं तर 0.5 मीटर. आणि त्यानंतर रेडियस दिलेली आपल्याला 2 सेंटीमीटर. दॅट्स वाय रेडियस जी आहे तर ते आपण किती घेणार, 2 × 10⁻² मीटर. आणि यावरून आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो, एरिया. सो एरिया जो असेल तो असेल πr², करेक्ट. सो πr² या पद्धतीनं पायची किंमत जी आहे 3.14 आणि रेडियस जी आहे ते 2 × 10⁻². आणि त्याचं काय घ्यावं आपल्याला, स्क्वेअर घ्यावं लागेल. सो फायनली ही जी व्हॅल्यू आहे ती होऊन जाते 1.26 × 10⁻³ आणि एरिया जो आपला आलेला आहे तो कशामध्ये आला, मीटर स्क्वेअरमध्ये आला. आता यंग्स मॉड्युलसचा जो फॉर्म्युला आहे त्याला आपल्याला थोडं रिअरेंज करू, बरोबर. आता लक्षात घ्या, यंग्स मॉड्युलस जे आहे त्यामध्ये आपल्याला काय लागत होता, वेट लागत होता, ओके.
तो आपण रेट म्हणजेच काय असतो, फोर्स, बरोबर ना. फोर्स आपण कॅल्क्युलेट केला. त्यानंतर यंग्स मॉड्युलसची स्वतःची कॉन्स्टंट व्हॅल्यू दिलेली आहे. त्यानंतर एरिया आहे आणि एल आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, डेल्टा एल फाइंड करायचा आहे, बरोबर. 4 राशी दिल्या आहेत आणि फॉर्म्युला, मुख्य फॉर्म्युला जर आपण रिअरेंज केला तर डेल्टा एलचा जो फॉर्म्युला आहे ना, तर यामध्ये एफ आणि एल हे कुठे येतात, न्यूमरेटरमध्ये येतात आणि यंग्स मॉड्युलस आणि एरिया हे कुठे जातं, डिनोमिनेटरमध्ये. आणि सो व्हॅल्यूज आपण टाकू. फोर्स जे होता आपल्याकडे तो किती होता, 1078. लेंथ जी आहे आपल्याकडे ते आहे 0.5. यंग्स मॉड्युलसची व्हॅल्यू 9.4 × 10⁻⁹ आणि एरिया जो आला तो 1.26 × 10⁻³ आणि कॅल्क्युलेशन जर आपण फायनलाइज करून SI मध्ये व्हॅल्यू काढली तर आपला आन्सर येईल 4.55 × 10⁻⁵ मीटर. आणि याला जर आपण सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट केलं तर 4.55. आता मीटरचं सेंटीमीटर 10⁻² न आपण डिवाइड करतो, त्यामुळं 3 फॅक्टर कमी होतील. सो -3 सेंटीमीटर एवढे काय असेल, डेल्टा एलची व्हॅल्यू असेल. आता हा जो चेंज आहे हा अतिशय स्मॉल आहे, पहा है ना, फ्रॅक्शनल डिक्रीज आहे. आणि सो अशा वेळेस जर आपण रेशो जर पाहिला डेल्टा एल अपॉन एल तर हा रेशो फार कमी होतो, पहा हे रेशो आहे ना, डेल्टा एलची पण व्हॅल्यू आपल्याकडे एलची पण आहे, ठीक आहे. याची व्हॅल्यू जर काढली आपण तर 0.4 × 0.91 एवढी येते. आणि जर पर्सेंटेजमध्ये काढले आपण तर 0.0091%, 100 मल्टिप्लाय, ठीक आहे. एवढी स्मॉल व्हॅल्यू इथे येत असते. पुढचं मॉड्युलस आहे आपलं शेअर मॉड्युलस, ज्याला आपण मॉड्युलस ऑफ रिजिडिटी सुद्धा म्हणतो. ओके, सॉरी, ॲक्च्युअली त्याच्यामधला जे कॅपिटल जी आहे त्यामुळे त्याला नाव आहे, ठीक आहे, काय अडचण नाही, दोन्ही नाव आहेत त्याला. सो आपण इथं अगोदर शेअर मॉड्युलस लिहू. सो याला आपण जीने रिप्रेझेंट करणार आणि दुसरं नाव काय आहे, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. तर पहा शेअर मॉड्युलस जो आहे ना, तर हा सुद्धा एक रेशो आहे. तर हा रेशो कशाचा आहे, तर यामध्ये आपल्याला न्यूमरेटरमध्ये जो स्ट्रेस घ्यायचा आहे तो कोणता आहे, शेअरिंग स्ट्रेस. आणि त्याच्या संबंधित असणारा स्ट्रेन हा कोणता असणार, शेअरिंग स्ट्रेन. आता हे रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट संदर्भातला जो आहे तो स्ट्रेस आहे की नाही, ज्याला आपण टँजेंटियल सुद्धा म्हणलं होतं, आहे की नाही. सो इथे होतं काय की रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट आपण डेल्टा एक्सनं रिप्रेझेंट केला होता आणि त्यामध्ये एक अँगल पण आला होता, घेतला होता आपण थीटा, बरोबर. तर जसं की आता याला आपण चिन्ह दिलं आहे जी. सो शेअरिंग स्ट्रेस जे आहे त्याचा फॉर्म्युला तो सेमच आहे, फोर्स अपॉन अप्लाइड एरिया. आणि जो शेअरिंग स्ट्रेन आहे तर रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट अपॉन ओरिजिनल लेंथ. सो डेल्टा एक्स अपॉन एल असं घेतलं होतं आपण. आणि याला जर रिअरेंज केलं आपण तर एफ एल अपॉन ए डेल्टा एक्स, बरोबर. आणि जसं की आपण एक इक्वेशन घेतलं होतं की डेल्टा एक्स अपॉन एल इज इक्वल टू काय घेतला होता, हा रेशो आपण टॅन थीटासुद्धा घेतला होता. आणि त्यामुळं काय होतं की तर एल अपॉन डेल्टा एक्स आहे म्हणजे टॅन थीटा पुढे जाणार डिनोमिनेटरमध्ये. सो याला आपण एफ अपॉन ए थीटा. आता थीटा का वापरला, कारण त्या ठिकाणी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की टॅन थीटा जो आहे या केसमध्ये नियरली इक्वल टू काय असतो, थीटा असतो. ओके, सो अशा पद्धतीचे फॉर्म्युले. आता एक लक्षात ठेवायचं आहे की यामध्ये जो शेअरिंग स्ट्रेस दाखवलेला आहे ना,
त्याला आपण काय माहिती आहे का, रो एसनं सुद्धा काय करू शकतो, रिप्रेझेंट करू शकतो. सो आता ओव्हरऑल काय होतं की जीला आपण जी घेऊ, एफ अपॉन ए म्हणजे काय, शिअरिंग स्ट्रेस आहे, त्याच्याऐवजी काय घेता येतं, रो एस, सॉरी सिग्मा एस, आणि सिग्मा एसच्या खाली फक्त काय येईल या ठिकाणी, थीटा. आणि यावरून जर रिअरेंज केलं आपण तर जो शिअरिंग स्ट्रेस आहे त्याचा पर्टिक्युलर फॉर्म्युला काय असेल, जी इंटू थीटा, बरोबर. सो जी इंटू थीटा हा एक फॉर्म्युला असेल. तर अशा पद्धतीचे डिफरंट फॉर्म्युले. बाकी तर एस आय युनिट तुम्हाला माहीतच आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअरच असणार, कारण स्ट्रेनला ॲक्च्युअल नाही ना, बरोबर आहे. त्याच्यामुळं आता एक चार्ट आपल्याला दिलेला आहे. या चार्टमध्ये आपल्याला शेअरिंग मॉड्युलाई ऑफ कॉमन मटेरियल दाखवलेलं आहे. जसं की आता ॲल्युमिनियम घेतलं आपण, है ना, याचं किती आहे, 25 इंटू 10⁹ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके. सो ही व्हॅल्यू आहे त्याची. आता यामध्ये जर पाहिलं आपण तर सर्वात जास्त कोणामध्ये दिसेल आपल्याला, टंगस्टन, हे की नाही. आणि यामध्ये सर्वात कमी जर पाहिलं आपण तर आपल्याला कोणामध्ये दिसेल, लीडमध्ये दिसेल, हे की नाही. जवळपास किती आहे, 5.6. जस्ट दिले, ॲक्च्युअली तुम्हाला ती इन्फॉर्मेशन दिलेली असतेच. नेक्स्ट प्रॉब्लेम जर पाहिला आपण तर स्क्वेअर लीड slab of side 50 centimeter and thickness 10 centimeter is subject to a shearing force on its narrow face of 9 into 10⁴ Newton. The edge is riveted to the floor. How much will the upper edge displace? आता पहा, एक स्क्वेअर स्लॅब दिसतोय तुम्हाला, बरोबर. तर त्या स्लॅबचे मेजरमेंट दिलं आहे तुम्हाला, 50 सेंटीमीटर साईड आहे आणि थिकनेस किती आहे, 10 सेंटीमीटर. आणि त्यावर हा जो फोर्स अप्लाय केला गेला, म्हणजे शेअरिंग फोर्स या ठिकाणी लावला गेला त्याच्या नॅरो एजवर, तर हा किती होता, 9 इंटू 10⁴ न्यूटन. तर अशा वेळेस काय होईल, त्याचं रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट फक्त अप्पर एजचं होईल, ज्याला आपण डेल्टा एक्स कन्सिडर केला होता. आणि तुम्हाला माहिती आहे की हा अँगल आपण किती घेतला होता, थीटा, बरोबर. आणि अशा केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे की अप्पर एजचं जे डिस्प्लेसमेंट आहे, म्हणजे काय फाइंड करायचं आहे आपल्याला, डेल्टा एक्स फाइंड करायचा आहे. सो आता लीड स्लॅब जो आहे तर तुम्हाला इथं दाखवलेलंच आहे की त्याची साईड 50 सेंटीमीटरची आहे. ओके. आता साईड 50 सेंटीमीटरची आहे, परंतु आपल्याला ब्रीड पण दिलेली समजा एक पद्धतीची, कारण आपल्या दोनच मेजरमेंट दिले ना, साईड आणि थिकनेस. सो यामध्ये एरिया जर काढायचा असेल आपल्याला तर आपण रेक्टेंग्युलर शेपचाच फॉर्म्युला घेणार. सो ए इज इक्वल टू एल इंटू बी. 50 सेंटीमीटर अर्थातच मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर 0.5 आणि 10 सेंटीमीटर म्हणजे 0.1 आणि एरिया जर काढला आपण तर 0.05 मीटर स्क्वेअर एवढा एरिया असेल, बरोबर. आता एरिया फाइंड केल्यानंतर आपल्याला माहीत आहे की आपल्याला स्ट्रेस काढणं आवश्यक आहे, कारण स्ट्रेस नंतरच आपण बाकीच्या गोष्टी करणार. सो स्ट्रेसचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, सो अशा केसमध्ये स्ट्रेस असेल फोर्स अपॉन अप्लाइड एरिया. तर जो फोर्स अप्लाइड केला गेला होता तो होता 9 इंटू 10⁴ आणि एरिया आता आपण कॅल्क्युलेट केला तो आहे 0.05. ओके. सो आपल्याला माहीत आहे की कॅल्क्युलेशन इथं कसं होतील, 9 इंटू 10⁴ आणि जर आपण 0.05च्या ऐवजी 5 घेतले ते तर 10⁻² काय होतात, 2, है ना. डिनोमिनेटरमध्ये जे -2 होते ते वरती +2 होणार. आणि सो फायनल व्हॅल्यू जर पाहिले आपण तर आपल्याला माहिती आहे की 90, 18 5 90, सो 1.8 इंटू द पॉवर 1 इंटू 1.8 है ना, इंटू 10⁻6 हे पास्कल किंवा त्याला आपण न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणू. सो आता आपल्याला माहीत आहे की
जो जीचा आपण फॉर्म्युला पाहिला होता है ना, आता जो जीचा फॉर्म्युला आपण पाहिला होता, तर हा फॉर्म्युला आपल्याला इथं ॲप्लिकेबल असेल. कारण आता आपल्याकडे काय आहे, जी आहे FLA आहे, बरोबर आहे का. तिन्ही व्हॅल्यू आहेत, कारण जी जे कॉन्स्टंट आहे ना त्याची व्हॅल्यू मी तुम्हाला सांगतो की ती तुम्हाला दिली असेल, त्याच्यामध्ये काही अडचण नाही. सो यावरून आपल्याला कशाचा फॉर्म्युला तयार करायचा आहे, डेल्टा एक्सचा फॉर्म्युला तयार केला आपण. तर काय होईल बरं, वाटल्यास तुम्ही इथं हे पण घेऊ शकता ना, हे जर घेतलं तर डायरेक्ट जमतं ना, हे की नाही. F/A जो आहे त्याच्याऐवजी काय घेतलं आपण, शेअरिंग स्ट्रेस घेतलं डायरेक्ट, कारण स्टेअरिंग स्ट्रेसची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. त्यानंतर काय येणार फॉर्म्युल्यामध्ये, हे नसणार, G असणार. ओके. सो हा फॉर्म्युला इथं ॲप्लिक करायचा आहे. आणि सो जो फॉर्म्युला आपण लिहिला होता, डेल्टा एक्स इज इक्वल टू शेअरिंग स्ट्रेस, जसं की आपण आता व्हॅल्यू काढलेली आहे, ओके, इंटू लेंथ अपॉन G, बरोबर. सो आता जीची व्हॅल्यू जी आहे ती कॉन्स्टंट व्हॅल्यू आपल्याला दिली नव्हती. मी सांगतो तुम्हाला की जो आपल्याला मटेरियल दिला होता, तर त्या संदर्भात जीची जी व्हॅल्यू आहे ती आहे 5.6 इंटू 10⁻⁹. ओके, ही व्हॅल्यू तुम्हाला डाटामध्ये दिलेली असेल. ठीक आहे. मग आता व्हॅल्यूज आपण पुटअप करू. हे किती आला आपला फॉर्म्युला, 1.8 इंटू 10⁻⁶. लेंथ जी आहे ती आपली आहे 0.5 मीटर है ना, जे 50 सेंटीमीटर तीच घेणार आपण. आणि जी जीची व्हॅल्यू आता सांगितली 5.6 इंटू 10⁻⁹. आणि सो कॅल्क्युलेशन जर फायनलाइज केले तर 1.6 इंटू 10⁻⁻⁻4 मीटर. आणि याला मिलीमीटर करताना आपण 1000 मल्टिप्लाय करू. सो आन्सर येईल 0.16 मिलीमीटर. तर हा असेल या केसमधला डेल्टा एक्स. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बल्क मॉड्युलस संदर्भात डिस्कस करू.